हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहो. चला तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे. खूप मस्त दिवस सुरू झाला आहे. सगळी घरची कामं आवरली आहे. लिटरली दुपार झाली आहे आणि दुपारहून मी आज ब्लॉगची स्टार्टिंग करते आहे. भरपूर कामं आहेत अजूनही, पण ते सगळे सेकंडरी आहे. आता मी चालली आहे FC रोडला. लास्ट वीक आम्ही शॉपिंगला गेलेलो FC रोडला आणि तिथनं मी काही शॉपिंग केली, पण त्यातले काही ड्रेस असे आहे जे मला प्रॉपर बसत नाही आहे म्हणा, किंवा टाईट होत आहे, काही लूज होत आहे. सो ते मी एक्सचेंज करून आणणार आहे आता. आणि त्यानंतर आणखी पण दिवसभरातच काय काय छान होते ते तुमच्याशी सगळं शेअर करते. सो स्टे कनेक्टेड. FC रोडवरनं आली, त्यानंतर भरपूर ऊन होती. थोडा वेळ आराम केला, अव्यूला झोपावलं, कारण अव्यू झोपला नव्हता. मी येईपर्यंत नाही झोपला, त्याला आईच लागते झोपायसाठी. सो ते केलं. आता थोडासा चहा एन्जॉय करते. त्यानंतर तुम्हाला दाखवते की मी FC रोडवरनं काय काय आणलं आहे. तसं मी लास्ट वीकच आणलं होतं, पण ते मला थोडासा सायझिंगचा इश्यू झाला. सो आय फील की चला आता आणलं आहे तर तुमच्याशी पण शेअर करते की मी काय काय घेऊन आली आहे. नॉर्मल ड्रेसच आहे, ड्रेस पण नाही, टॉप टी शर्ट्स आणि पॅन्ट्स आहे, पण खूप छान आहेत. सो आय फील की मी तुमच्याशी पण शेअर करू. अव्यूसाठी ते चिकू कट करून दिला आहे, पण त्याला चिकू खायचं नाही आहे. त्याने लिटरली नाही म्हटलं मला. आणि दुसरं म्हणजे याला ग्रेप्स दिले आहे. ग्रेप्स खायचं बाळा? ग्रेप्स खाणार आहे? हे घे, ग्रेप्स आवडतं, खाऊन घे. गुड बॉय. आज अव्यूचं मूड ग्रेप्स खायमध्ये आहे. काय अव्यू, आज तुझा मूड ग्रेप्स खायचा आहे, चिकू नाही खायचं? मग खरं तर ऑलमोस्ट 15 दिवसानंतर घरी फ्रूट्स आले आहे. म्हणजे मी 1-2दा ऑनलाईन वगैरे मागवले होते, पण थोडेच मागवले होते, कारण मला ऑनलाईनच्या गोष्टींवर ऑनेस्टली ट्रस्ट बसत नाही जेव्हापर्यंत मी स्वतः जाऊन घेऊन येत नाही. सो असं काहीसं आहे. चला तर मी तुम्हाला छान असे माझे ड्रेसेस दाखवते आणि त्यानंतर पुढे काय करते ते सुद्धा शेअर करते. ओके, सो मी FC वरनं काय काय आणलं आहे ते तुमच्याशी आता शेअर करणार आहे. चला तर आपण सुरुवात करूया. सो सर्वात आधी ही अशी सिम्पल मी एक टी शर्ट घेऊन आली आहे, जी की मला प्रचंड आवडली आहे. मला ना नेहमीपासून रेड कलर आवडतो, पण मी नॉर्मली रेड कलर घालायचं अवॉइड करते. बिकॉज असं वाटते की खूप जास्ती असं नाही का फोकस आपल्याला जातो तो कलर. पण मी म्हटलं नाही, माझ्याकडे रेड कलरचं काहीच नाही आहे, म्हणजे टी शर्ट किंवा असं ड्रेस वगैरे नाही आहे. असं मी म्हटलं चला यावेळेस आपण रेड कलर घेऊया, आणि म्हणून मी ही एक टी शर्ट आणली आहे. हे कपडे ना परफेक्ट असतात समरसाठी, बिकॉज कापड इतका मऊ आहे की असं वाटते असेच कपडे घालावं. बाकी कोणाचं लग्न असू द्या की काही असू द्या, साडी नको वाटते, आणि असे कपडे खूप आवडतात मला. सो ही एक टी शर्ट आहे, त्यावर लिहिलं आहे थिंक बिग. ओके, त्यानंतर दुसरी टी शर्ट आहे, ती म्हणजे ही. सेम क्वालिटी, सेम प्राईस, इतकी मऊ, आणि फक्त कलर मी वेगळा घेतला आहे. ॲक्च्युली मी यापूर्वी पण 2 घेऊन आली होती, त्यातला एक साईज मला छोटा झालेला, सो तो रिप्लेस करून मी एक आणला, आणि त्यानंतर आणखी 2 आज घेतले, जे की मला प्रचंड आवडले. सेम विथ धिस. ही सुद्धा तीच टी शर्ट आहे, फक्त कलर वेगळा आहे. सो असे 3 टी शर्ट आणि विथ डिफरंट डिझाईन्स असे मी 3 टी शर्ट्स घेतले. त्यानंतर मी घेतले 2 कुर्ती. शॉर्ट कुर्ती आहे किंवा टॉप पण म्हणू शकता, पण कॉटनमध्ये आहे, त्यामुळे खूप सुंदर आहे. समरसाठी एकदमच परफेक्ट आहे. तुम्हाला पण हवे असेल ना, याच्या रिलेटेड लिंक्स तुम्हाला हवे असेल तर मला नक्की कमेंट करा, मी तुमच्याशी शेअर करेल. सो सी, तसं हे मी लोकल मार्केटमधून आणलं आहे, पण असे सेम अवेलेबल आहेत ऑनलाईन पण. मी FC ला गेली होती म्हणून मी तिथनं घेऊन आली. आता बघा हा किती सुंदर दिसतोय, आणि चेहऱ्याला ना हा कलर खूप जास्ती कॉम्प्लिमेंट करतोय असं वाटतंय. छान आहे, कॉटनमध्ये आहे. वॉश केल्यावर थोडा भरला जातो कापड, पण खूप सुंदर आहे, आणि ना म्हणजे सॉफ्ट आहेत महत्त्वाचे म्हणजे. त्यानंतर हा एक आहे, इज ऑल्सो चेहऱ्याला कॉम्प्लिमेंट करणारा. सो सॉरी, आमच्याकडे लाईट गेली आहे. आय डोंट नो बॅकअप असूनही आज लाईट सुरू का नाही होत आहे. बट येईल 2-3-5 मिनिटांनी येईल, पण म्हटलं चला हा व्हिडिओ फिनिश करून देते. सो बघा, हा एक शॉर्ट कुर्ती म्हणता येईल याला, किंवा मग नॉर्मल टॉपही म्हणता येईल. जास्ती अशी खूप मोठी नाही आहे, पण कलर खूप सुंदर आहे, मला प्रचंड आवडला, त्यामुळे मी हा सुद्धा एक घेतलेला आहे. त्यानंतर मी घेतले पॅन्ट्स. पॅन्ट्स म्हणजे माझ्याकडे अव्यू थांबाळ, ठीक आहे, हॅपी.
ओके, सो समरसाठी स्पेशली मी पॅन्ट्स पण घेतल्या, नॉट ओन्ली फॉर समर्स, बट आपण ते असे कधीही कुठेही वापरू शकतो, कुठेही म्हणजे डेली वेअरचे आहे. बट जसं मला ना पर्सनली लाईट गेली म्हणून बडबड करतोय, लाईट करतोय, पण येणार आहे लवकरच. यू डोंट वरी. ओके, सो मी समरसाठी पण म्हणू शकता किंवा असं नॉर्मलीही आपण घालू शकतो हे पॅन्ट्स. नॉर्मली तुम्हाला ऑनलाईन पण मिळून जाईल, पण आम्ही त्या दिवशी गेलोच एफसीला आणि मला दिसले प्रिंट्स खूप सुंदर होते, त्यामुळे मी घेतले आहे. आणि मला ना म्हणजे तसं होतं तिथे 500ला 3 पॅन्ट्स होते आणि खूप छान होते. लाईट आली खूप छान होते. सो मी 4 पॅन्ट्स घेतलेले ते, पण त्यात मला 2 छोटे झाले आणि 2 एकदम फिट्ट झाले. सो आय फील की मला एवढे फिट्ट कपडे घालायची अजिबात इच्छा नसते, उन्हाळ्यात तर बिलकुलच नसते, कारण आपल्याला थोडेसे लूजच कपडे छान वाटतात. सो म्हणून मी पॅन्ट्स पण घेऊन आली आहे. सो बघा, असा काहीसा माझा पॅन्ट आहे. हे थोडे महाग आहेत, हे थोडे मोठे आहेत त्यामुळे, पण कलर प्रिंट्स अप्रतिम आहेत. मला लूज आवडतं, ते पण मला परफेक्ट बसत होते, पण आय फील की थोडे लूज घ्यावे. आणि हे खूप सुंदर पॅन्ट्स आहेत, म्हणजे याची प्रिंट्स बघा खूप सुंदर वाटते, क्वालिटी पण खूप छान आहे. तुम्ही याचा कापड बघू शकता, स्टिचिंग. चला तर माझ्या फोनचा स्पेसचा प्रचंड इश्यू आहे आणि आता मला पण लवकरच दुसरा फोन घ्यायची गरज पडू शकते. मला पण म्हणजे आता माझ्या भावाने घेतला आणि आता मला पण घ्यायची गरज पडू शकते, बिकॉज स्पेसचा प्रचंड इश्यू आहे. बघा आताच्या आता मला 2 ते 3दा माझं शूट थांबवून परत करावं लागतंय, बट इट्स ओके. नको असू दे, असं नाही करायचं. आम्हाला लाल बटन दिसली की आम्ही लगेच क्लिक करतो त्यावर, हे आमचं फेवरेट काम झालं अब्यूचं. असं नाही करू. ओके, सो ब्लू पॅन्ट तुम्ही बघितला, प्रचंड छान आहे. ऑनेस्टली मी तुम्हाला सजेस्ट करेल, तुम्ही घेऊ शकता. अव्यू नाही बाहेर, थांब ना जरा 2. चला बाहेर जायचं, शूज घाल पटकन. त्यानंतर मी ही एक पॅन्ट घेतली आहे व्हाईट कलरची. मी कधीच व्हाईट पॅन्ट्स लोअर्ससाठी घेतले नाही, पण मी म्हटलं कधीतरी ट्राय करायला, एक्सपेरिमेंट करायला काही हरकत नाही. प्रिंट पण छान आहे, क्वालिटी ॲज वेल ॲज खूप छान आहे. मी एक्स्ट्रा मोठा घेतला आहे बिकॉज आय लव्ह लूज कपडे, दॅट्स वाय. तुम्ही डिझाईन बघू शकता, खूप छान डिझाईन आहे ना. सो असा काहीचा हा एक पॅन्ट आहे. आणि 3rd लोअर आणि लास्ट लोअर विच इज दिस वन, पिंक कलर. ॲज युजल मुलींचा नेहमी फेवरेट असतो, आणि लोअरसाठी मी असं लाईट कलर्स कधीच नाही वापरले. सो आय फील की चला काहीतरी एक्सपेरिमेंट करूया आणि छान पण दिसेल. आणि जे टी शर्ट्स मी आणले त्यावर हे सगळेच खूप सुंदर दिसणार आहे. आणि मला सेटमध्ये घेण्यापेक्षा ना असे वेगळे घेतलेले कधीही बरं वाटते, तर आपल्या बजेटमध्ये पण येतं आणि ॲज वेल एज आपल्याला जशी प्रिंट हवी तसं पण आपण घेऊ शकतो. चला तर अव्यूची खूप चिडचिड झाली आहे की त्याला खाली जायचं वॉक करायला किंवा काहीही. बघू शकता तुम्ही मला कसं ओढून नेतो आहे. चला तर आता अव्यूला आपण पटकन रेडी करून खाली घेऊन जाऊ, म्हणजे त्याला शूज सॉक्स जे घालायचे ते घालू आणि खाली जाऊया. आणि तुम्हाला माझी शॉपिंग कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. नाही सांगायचं, सांगा कमेंट करून सांगा. चला तर मी याला पटकन फिरवून आणते, त्यानंतर आपण भेटूया. गो स्लो बेबू, हळू पाड. काय झालं यू, नाही जायचं का? जायचं घरी मग. काय लाईट आहे हो. मग काय मग लाईटचं नाही जायचं नाही अव्यू. कम ऑन गो. तू टच का केला? टच नाही करायचं ना अव्यू. गो, कम ऑन जा, पटकन जा. गो. बॅड मॅनर्स अव्यू. आरामात पडला बघ, सांभाळून पाडा. तो बघ दादा पण करतोय तसं कर. चला अव्यूला छान असं फिरवून आणलं आहे, तो खूप हॅप्पी आहे. कुठे गेला अव्यू? इकडे ये अव्यू. मी देवपूजा पण करून घेतली, छान देवाजवळ दिवा लावून घेतलाय
आणि त्यानंतर व्यू प्रचंड हॅपी आहे, कारण एक तर त्याला गार्डन जायला मिळालं आणि सेकंड थिंग म्हणजे त्याला आल्या आल्या चॉकलेट मिळाली आहे. कधीतरी मला असं वाटतं की आपल्या बाळाला पण द्यायला पाहिजे आणि म्हणून मी आज त्याला चॉकलेट दिली आहे, ती पण जेली चॉकलेट. नको काढू, दाखव नाही म्हटलं मी तुला कोणाला, आय नो की तू खाल्लंयस. चला, बाहेरचं वेदर खूप छान आहे, मस्त वाटत आहे, म्हणजे असं गरम नाही थंड नाही, एकदम प्लेझंट फिलिंग असते ना ती येत आहे. बघू शकता तुम्ही, खूप मस्त वाटत आहे. आणि झाडं पण मस्त हालत आहेत कारण हवा सुरू आहे. चला तर तुम्हाला दाखवते माझं जे हे दुसरं गुलाब आहे ना, हे सुद्धा छान फुललं आहे, सुंदर दिसत आहे. त्यानंतर छान अशी अगरबत्ती पण लावून घेतली तुळशीजवळ. मी जिथे तिथे माझं बाळ मागे पुढे सुरू असते. काय चाललंय शुभांकर, म्हण बरं एकदा. आम्हाला थोडंफार येतं, सगळं नाही येत, पण थोडंफार मम्मा जसं बोलते त्याच्या मागे आम्ही रिपीट करत असतो. काय अव्यू? हे कपडे ऑलरेडी सुकले आहेत, मला दुसरं टाकायचं आहे, तर आता हे पटकन मी घड्या करून घेते, त्यानंतर दुसरे कपडे घालते. छोट्या बाल्कनीमधनं इतका कंटिन्यू वारा येतो ना, जे की मला प्रचंड आवडतं. आणि वर बघा आज चंद्र पण दिसतोय मस्तपैकी, खूप मस्त वाटतं कारण इथनं कंटिन्यू वारा येतो. पण यामुळे एक खूप मोठा डिसॲडव्हान्टेज होतो, ते म्हणजे माझी गॅस विझते. पण माझा ऑलरेडी स्वयंपाक झाला आहे, सो हा जो दार आहे ना माझा ड्राय बाल्कनीचा, मी हा असाच ओपन ठेवणार आहे, कारण असा वारा येतो ना, इतकं छान वाटतं, खूप मस्त वाटतं. हे वेदर पण खूप छान आहे आज बघा. ही गुलाबी हवा वेळ लावी जीवा, खूप मस्त वाटते. तुला काय करतोय अव्यू? काय करतोयस? त्यालाही हवा खूप छान वाटते. सो माझा स्वयंपाक पण ऑलरेडी बनवून झालं आहे. मी थोडा लवकर बनवलं होतं आज, जस्ट बिकॉज ऑफ सम रिझन्स. आणि आजचा व्हिडिओ मी आज इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझे जे घेतलेले डेली वेअरचे ड्रेसेस आहेत ते कसे वाटले. नॉट ड्रेसेस, टी शर्ट अँड पॅन्ट्स जस्ट. आणि चला आपण भेटूया मस्त अशा नवीन व्हिडिओ बरोबर. तेव्हापर्यंत बाय आणि सगळ्यांना टेक केअर. तर बाय.